असायला हवं। मी चांदणे आणि माझ्या डेली ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। तर आज आहे 15 ऑगस्ट, त्याच्या तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, तसंच जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज दिवसभरात काय काय होतं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। रोजच्यासारखी आजची सुरुवातही किचनपासूनच झाली। मी रात्रीच भांडे घासून घेतलेले, त्यामुळे काही जास्त प्रॉब्लेम नाही झाला। मी सकाळी उठले आणि पाणी तापत ठेवलं। तर माझं होतं उपवास, त्यामुळे मी साबुदाणा भिजत घातला आणि चाय बनवायला घेतला। चाय बनवत असतानाच ड्रायफ्रूट्स कट केले, कारण की मला बनवायची होती साबुदाण्याची खीर। तर साबुदाणा पण चांगला असा भिजलेला आणि मला ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे होते। तर म्हटलं अगोदर ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया। माझे इकडे ड्रायफ्रूट्स कट करून झालेले आणि चाय पण छान असा उकळून झालेला। तर मी चाय प्यायला घेतला आणि सृष्टीला दूध दिलं प्यायला। मी मस्त माझा कडक असा चाय एन्जॉय केला। तर सृष्टीला सृष्टीचं दूध दिलं आणि सृष्टीने सृष्टीचं दूध फिनिश केलं। त्यानंतर मला इकडे बनवायची होती साबुदाण्याची खीर बनवायची होती। तर खीर बनवायला मी 2 चमचे तूप टाकलं आणि जे ड्रायफ्रूट्स कट केलेले होते ते त्यात थोडेसे फ्राय करून घेतले। ड्रायफ्रूट्स मंद आचेवर असे छान फ्राय करून घेतले आणि नंतर वाटीच्या मापाने 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं दोघांचं मिश्रण करून टाकलं आणि त्याच्यामध्ये मी बरोबर 1 वाटीच साबुदाणा टाकणार आहे। एक वाटी साबुदाण्याच्या खीरसाठी मी अर्धी वाटी साखर वापरली। तर इथे माझी रेडी झालेली खीर तर बनवली, पण त्यामध्ये टाकायची राहिली वेलची, साईडला ठेवली, ती तशीच राहून गेली आणि लेकरांच्या रडापडीमध्ये विसरून गेले। तर चला आपण अशी पण खाऊ शकतो, छान झालेली आहे। संध्याकाळी मला इथे बनवायचं होतं तूप। मी स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाकानंतर बनवायला घेतलं इथे तूप। तर ही डब्बाभर साय आहे माझ्याकडे आणि मी जेव्हा तो डब्बा भरतो पूर्ण तेव्हाच मी तूप बनवायला घेते। तर जन्माष्टमी असल्यामुळं प्रसादासाठी पण होईल माखन म्हणून। तर म्हणून म्हटलं चला आपण प्रसाद पण होईल आणि मला बनवायचं पण होतं, डब्बा पण भरलेला होता। तर माझं दोन्हीही झालं। तर जेवढा स्वयंपाकाला राडा होत नाही तेवढा ह्या तुपाला खरंच खूप राडा होतो। तर ते महिन्यातून एकदा केलेलंच परवडतं, कारण की एखाद वेळेस मिक्सरची रिंग ढिल्ली वगैरे काही झाली ना तर सगळ्या घरात तेच होऊन जातं। आणि मग नंतर चला छान असं माझं सगळं तूप रेडी झालं। माझं पातेलभर तूप झालं धरून चला, अर्ध पातेलं। आणि नंतर भांडे वगैरे छान अशी क्लीन केली। नंतर गॅस वगैरे सगळा घासून पुसून छान क्लीन केला। आणि तर मग मी आज स्वयंपाकात बनवलेलं पुरी भाजी, बटाट्याची भाजी बनवलेली, पुरी बनवलेली, डाळ भात आणि तळण काढलेलं जसं भजे, थोडीशी कुरडई आणि पापड वगैरे। आणि त्याचबरोबर प्रसादासाठी होतं माखन, म्हणजेच ते आपलं लोणी प्लस शिकुडा डुकुडा। तर इकडे माझं
सगळं किचन असं क्लीन केलं झालेलं आणि रात्रीचे 12 पण वाजलेले. तर म्हटलं चला आता देवाला नैवेद्य द्यावा. तर इकडे देवाला नैवेद्य दिला. तर मी नैवेद्यामध्ये तुळशीचे पानंही आवर्जून घालते, कारण की ते कृष्णाला समर्पित असतात आणि कृष्णाचं कुठलाही नैवेद्य हा तुळशीशिवाय अपूर्ण आहे. तर नैवेद्य दाखवून झाला, देवाचं चांगलं दर्शन घेतलं. नंतर आमची ताटं वाढून घेतली आणि आजचा उपवास सोडला रात्रीच्या 12 वाजता. तर असं होता आजचा दिवस. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलला परमिशन द्या.